धन्यवाद यीशुआ। We worship you Jesus, तेरी आराधना हो। We worship you Lord, तेरी आराधना हो यीशुआ। क्यों ना हम ताली बजाकर प्रभु को धन्यवाद देंगे। वो यीशु हमारे में पधार रहा है, वो हमारे बीच में है। नाचकर गाकर झूमकर हम उसकी आराधना करेंगे। झूम झुमारे झुमा, झूम झुमारे झुमा, यीशु क्रिस्त पधारे। झूम झुमारे झुमा, झूम झुमारे झुमा, यीशु क्रिस्त पधारे। झूम झुमारे झुमा, झूम झुमारे झुमा, यीशु क्रिस्त पधारे। झूम झुमारे झुमा, झूम झुमारे झुमा, यीशु क्रिस्त पधारे। कब्र बंद है, यीशु चल पड़ा है उसकी ओर। 4 दिन से जो कब्र बंद है, यीशु चल पड़ा है उसकी ओर। यीशु ने पुकारा तू बाहर निकला, मुर्दा उठ खड़ा हो गया। झूम झूम झुमारे झुमा, झूम झूम झुमारे झुमा, यीशु क्रिस्त पधारे। झूम झूम झुमारे झुमा, झूम झूम झुमारे झुमा, यीशु क्रिस्त पधारे। सोना चांदी ना मेरे पास है, जो भी है वो देता हूँ तुझे। सोना चांदी ना मेरे पास है, जो भी है वो देता हूँ तुझे। सोना चांदी ना मेरे पास है, जो भी है वो देता हूँ तुझे। सोना चांदी ना मेरे पास है, जो भी है वो देता हूँ तुझे। उठ जा मेरे बंधु तू खड़े होके चल, यीशु नासरी के नाम से। झूम झूम झुमारे झुमा, झूम झूम झुमारे झुमा, यीशु क्रिस्त पधारे। झूम झूम झुमारे झुमा, झूम झूम झुमारे झुमा, यीशु क्रिस्त पधारे। Praise the Lord. ओला काय करायचंय? सब मिलकर कड़वा काय? सोना चांदी ना मेरे पास है, जो भी है वो देता हूँ तुझे। तर आपल्याकडे काय आहे? कोणी सांगू शकतं का? येशू आहे, पण आपल्याकडे काय आहे? तर स्तुती आराधना आहे। तर आपण आपल्याला काय द्यायचं आहे? जो भी हूँ देता हूँ तुझे। म्हणजे आता आपल्याकडे काय आहे? स्तुती आराधना आहे। तर आपल्याला देवाला काय द्यायची आहे? आराधना द्यायची आहे। प्रेज लॉर्ड। आपण पुन्हा एकदा हे कडवं गाऊया आणि देवाला स्तुती आराधना देऊया। आणि ओहो आलं तर काय करायचंय? हात हलवायचे। प्रेज लॉर्ड। समझा सबको? ओके। हे सोना चांदी ना मेरे पास है, जो भी है वो देता हूँ तुझे। सोना चांदी ना मेरे पास है, जो भी है वो देता हूँ तुझे। सोना चांदी ना मेरे पास है, जो भी है वो देता हूँ तुझे। सोना चांदी ना मेरे पास है, जो भी है वो देता हूँ तुझे। उठ जा मेरे बंधु तू खड़े होके चल, यीशु नासरी के नाम से। झूम झूम झुमारे झुमा, झूम झूम झुमारे झुमा, यीशु क्रिस्त पधारे। झूम झूम झुमारे झुमा, झूम झूम झुमारे झुमा, यीशु क्रिस्त पधारे।
बुलाए दिल में। ये आजकल की सोच नहीं है, ये आजकल की सोच नहीं है, ये आजकल की सोच नहीं है, ये असल जिंदगी की बात है। झूम झूम झुमारे झुमा, झूम झूम झुमारे झुमा, झुमो झुमो यीशु के लिए झुमो सारे। झूम झूम झुमारे झुमा, झूम झूम झुमारे झुमा, यीशु फिर से बना रे। झूम झूम झुमारे झुमा, झूम झूम झुमारे झुमा, यीशु फिर से बना रे। ओ हो हो ओ हो हो ओ हो हो ओ हो हो तेरी आराधना करते हैं। इस सुबह हम तुझे स्तुति देते हैं लॉर्ड। हमारे पास कुछ नहीं है, पर एक ही चीज़ है जो हम तुझे दे सकते हैं, वो है स्तुति, आराधना लॉर्ड। और इस सुबह हम पूरे दिल से हम तुझको आराधना देते हैं लॉर्ड। तेरे जैसा कोई नहीं है। क्यों ना हम आंखों को बंद कर कर उस प्रभु की ओर ध्यान लगाएंगे, उस प्रभु की हम महिमा करेंगे, उस प्रभु को हम स्तुति देंगे। वो हमारे बीच में विराजमान है, वो हमारे बीच में पधार रहे। कि ना उस खुदा को कहेंगे, खुदा तेरे जैसा कोई नहीं है। बोलकर उस प्रभु की ओर ध्यान लगाएंगे। मेरी आंखों में तू है, मेरी सांसों में तू है, मेरे दिल की धड़कन में तेरी धड़कन कहेंगे। मेरी आंखों में तू है, मेरी सांसों में तू है, मेरे दिल की धड़कन में तेरी धड़कन है। मैं तुझ में और तू मुझ में रहता है, कहेंगे मैं तुझ में और तू मुझ में रहता है, कभी ना जुदा होता है, कभी ना जुदा
जब मेरा दिल टूटा था, अकेले मैं रोता था, तूने पास आके मुझे सीने से लगा लिया। जब मेरा दिल टूटा था, अकेले मैं रोता था, तूने पास आके मुझे सीने से लगा लिया। कभी ना छोड़ूंगा वादा किया, उसने वादा किया है कभी ना छोड़ेगा, कभी ना छोड़ूंगा वादा किया। सदा सदा मेरे संग तू है, सदा मेरे संग तू है। तेरे जैसा कोई नहीं, तेरे जैसा कोई नहीं, कोई नहीं, कोई नहीं, कोई नहीं, कोई नहीं, कोई नहीं, तेरे जैसा कोई नहीं, तेरे जैसा कोई नहीं, कोई नहीं, कोई नहीं, कोई नहीं, कोई नहीं। येशू तुझ्या सारखा कोणी नाही. म्हणूया सगळेजण, येशू तुझ्या सारखा कोणी नाही, कोणी नाही, कोणी नाही, कोणी नाही, कोणी नाही। उस खुदा के जैसा कोई नहीं है। जब हमारा दिल टूटा था तब वो हमारे पास आया और उसने हमें गले लगाया और उसने वादा किया है कि वो हमें कभी ना छोड़ेगा, कभी ना त्यागेगा। इसीलिए हम आज सुबह कहते हैं कि यीशु तेरे जैसा कोई नहीं है। सब छोड़ जाएंगे पर तू हमें कभी ना छोड़ेगा, कभी ना त्यागेगा, तू हमारा कभी साथ ना छोड़ेगा। तेरा नाम सबसे ऊंचा है लॉर्ड। वी वर्शिप यू लॉर्ड। क्यों ना उस नाम को हम ऊंचा उठाएंगे, पूरे दिल से हम उसकी आराधना देंगे। सबसे ऊंचा है प्रभु जी, यीशु तेरा नाम। क्यों ना गाए सबसे सबसे ऊंचा है प्रभु जी, यीशु तेरा नाम। Come on, sing सबसे सबसे ऊंचा है प्रभु जी, यीशु तेरा नाम। आसमां के नीचे और इस धरती पर, आसमां के नीचे और इस धरती पर, सबसे ऊंचा है प्रभु जी, यीशु तेरा नाम। Come on, sing सबसे सबसे ऊंचा है प्रभु जी, यीशु तेरा नाम। स्वर्ग ले जाएगा हमको यीशु तेरा नाम। स्वर्ग ले जाएगा हमको यीशु तेरा नाम। सबसे ऊंचा है प्रभु जी, यीशु तेरा नाम। Come on, sing सबसे
तेरा नाम सुंदर है लॉर्ड, तेरा नाम पावन नाम है लॉर्ड। तेरे नाम में हमें क्षमा मिली है, तेरे नाम में हमें नया जीवन मिला है लॉर्ड। इसलिए हम कहते हैं तेरा नाम सुंदर है लॉर्ड। वी वर्शिप यू लॉर्ड, तेरी आराधना करते हैं, तेरे नाम को हम ऊंचा उठाते हैं, तेरे नाम की हम स्तुति गाते हैं, तेरे नाम की हम महिमा गाते हैं। प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो, तुला स्तुती करतो, तुला उंच करतो प्रभा। झालेली स्तुती आराधना तू अद्भुतरित्या आशीर्वादित केली त्याबद्दल तुला धन्यवाद देतो प्रभा। तू आमचं होटांचं फळ मान्य केलंस त्याबद्दल तुला धन्यवाद देतो प्रभा। तुझं स्वर्गाचं सिंहासन सोडून तू आमच्यामध्ये विराजमान झालास त्याबद्दल तुला धन्यवाद देतो प्रभा। तुझ्या मान उपस्थितीबद्दल, तुझ्या मान सानिध्याबद्दल तुला धन्यवाद देतो प्रभा। प्रत्येकाची भेट घेतली स्तुती आराधनामध्ये त्याबद्दल तुला धन्यवाद देतो प्रभा। इथून पुढची वेळ तुझ्या रक्ताच्या आवरणाखाली घेतो प्रभा। जे लोक येत आहे प्रत्येकाचे मार्ग तू ख्रिस्त येशूमध्ये मोकळे कर प्रभा। सर्व त्यांच्या मार्गात अडखळण बंधन आम्ही बांधून उद्ध्वस्त करतो येशूच्या नावामध्ये प्रभा। प्रत्येकाला शब्द दिवस पवित्रपणे पाळण्यासाठी साह्य आणि कृपा कर प्रभा। इथून पुढची वेळ तुझ्या हातात देतो प्रभा। आम्ही घटावणी तू उंचावस होऊ दे येशूच्या नावामध्ये प्रभा। सर्व मान सन्मान गौरव तुला देत ही प्रार्थना नासरत कर येशूच्या नावात केली म्हणून तू एक आमेन। कारण जोरात आवाजाने आपण देवाला धन्यवाद देऊया। आपण प्रत्येक जण आपल्या जागेवर बसूया। प्रेज द लॉर्ड, मोठ्याने प्रेज द लॉर्ड। कितने जन आनंदी है, कितने जन खुश है, क्योंकि खुदा का कलाम कहता है सर्वदा क्या करो, आनंद करा, सर्वदा आनंद करा, येशू मध्ये आनंद करा। प्रेज द लॉर्ड। तर काही सूचना आहेत आपले, तर आपण प्रत्येक जण लक्षपूर्वक सूचना ऐकूया। मंगळवारची मध्यस्थी प्रार्थना सायंकाळी ठीक 5 वाजता आपल्या नवीन हॉलवर होणार आहे, तर तुम्हाला प्रत्येकाला विनंती आहे तुम्ही प्रत्येक जण या। तसंच बुधवारची उपास प्रार्थना सायंकाळी ठीक 5 वाजता नवीन हॉलवर होणार आहे, तर तुम्हाला प्रत्येकाला विनंती आहे त्या दिवशी तुम्ही उपवास पकडा। आणि जेव्हा आपण उपवास पकडतो आणि प्रार्थना करतो निश्चितच त्या प्रार्थनेचं उत्तर आपल्याला देव देतो। आणि तसंच आपलं शनिवारचं चर्च सायंकाळी ठीक 7:30 वाजता आपल्या या ठिकाणी चर्चमध्ये होतं, तर तुम्हाला प्रत्येकाला विनंती आहे जे आजारी असतील, जे समस्यामध्ये असतील अशा लोकांना तुम्ही या ठिकाणी आणा आणि निश्चितच देव त्यांना आशीर्वाद देईल आणि आरोग्य देईल। तसंच आपलं सकाळी रविवारी ठीक 10:30 वाजता या ठिकाणी आपलं चर्च होतं, तर तुम्हाला प्रत्येकाला विनंती आहे देवाचं वचन सांगतं शब्द दिवस पवित्रपणे पाळा, तर तुम्हाला प्रत्येकाला विनंती आहे वेळेवर या, देवाला स्तुती आराधना देऊया आणि त्याच्या नावाला आपण धन्यवाद देऊया। प्रेज द लॉर्ड। कळायला का सूचना सर्वांना? तसंच शुक्रवारी आपली बायबल स्टडी असते सायंकाळी ठीक 7:30 वाजता, तर तुम्हाला प्रत्येकाला विनंती आहे तुम्ही प्रत्येक जण जे यूथ आहे, जे लीडर्स आहे, प्रत्येकाला कंपल्सरी आहे बायबल स्टडीला येण्यासाठी, तर तुम्ही प्रत्येक जण या आणि आशीर्वाद व्हा। प्रेज द लॉर्ड। तर ही वेळ आहे देवाच्या वचनाची। जर तुमच्याकडे तुमचे मोबाईल फोन असतील तर तुम्हाला प्रत्येकाला विनंती आहे तुम्ही तुमचे मोबाईल फोन सायलेंट किंवा स्विच ऑफ किंवा फ्लाईट मोडवर टाकू शकतात। आपण देवाच्या वचनाचा आणि देवाचा आपण सन्मान करणार आहोत। आपले प्रत्येक विचार बाजूला ठेवून आपण देवाच्या वचनाकडे आपण लक्ष लावणार आहोत। आपण प्रत्येक जण आपले आत्मिक नेत्र, आत्मिक कान, आपले आत्मिक मन उघडूया आणि त्या देवाच्या वचनाचा आपण स्वीकार करूया। प्रेज लॉर्ड। ताहेरात का सगळेजण वचनासाठी अपेक्षाने बसूया। निश्चितच देव आपल्या प्रत्येकाशी बोलेल, कारण आपण प्रत्येक जण आपल्या जागेवर उभं राहून आपण देवाच्या सेवकाचा आणि देवाचा आपण जोरात टाळून आपण स्वागत करूया। प्रेज द लॉर्ड। जोरदार टाळ्या परमेश्वरासाठी, येशूसाठी, येशूसाठी। थँक्यू। किती जोरात टाळ्या वाजवता। तुमच्या बाजूच्या व्यक्तीला भेटा, कसे आहात तुम्ही, हाऊ आर यू, का हवा गेली। हालेलुया। प्रेज द लॉर्ड। प्रभू मध्ये सर्वदा आनंद करा। त्यांना सांगा प्रभू मध्ये
सर्वदा आनंद करा। हा, तू बाहर मिल में तुझे देखती हो, भाई से बोलियो। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। जब तुम आनंद करते हो तो स्वर्ग में आनंद होता है। हालेलुया। जब तुम दुख उठाते हो तो स्वर्ग आपके लिए बंद हो जाता है। हालेलुया। क्योंकि बाइबल कहती है स्वर्ग में सिर्फ आनंद है, वहां पर दुख नहीं। हालेलुया। नो कनेक्शन। जब तुम इस धरती पर परमेश्वर की स्तुति करते हो तो परमेश्वर का भवन आनंद से भर जाता है। हालेलुया। और परमेश्वर आकाश के झरों को खोलकर वो आशीष और मेहर बरसाता है। हालेलुया। ओके, बसूया खाली। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। परमेश्वराने मला निवडलं आहे। प्रेज द लॉर्ड। मी माझ्यासाठी नाही म्हटलं, तुमच्या प्रत्येकासाठी म्हटलं। सगळ्यांनी म्हणा, परमेश्वराने, देव बापाने मला निवडलं आहे। हालेलुया। आणि नेमलं पण आहे, मी फळ द्यावे। हालेलुया। आणि म्हणून प्रियानो, आज परमेश्वर या वचनातून तुम्हाला बोध करू इच्छितो आणि एक प्रॉफिटिकल वर्ड परमेश्वर तुम्हाला देऊ इच्छितो। हालेलुया। देवाची इच्छा आहे की तुम्ही प्रभूवर अवलंबून असावं। प्रत्येक फॅमिली, प्रत्येक व्यक्ती ज्याला ख्रिस्त कळाला आहे प्रियानो, त्यांनी देवावर अवलंबून राहावं ही देवाची इच्छा आहे। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। एखादा बाप आपल्या लेकराला जर सायकल शिकवतो तोपर्यंत तो मागं बघत असतो की माझा बाप माझ्या मागं आहे का, नाहीतर मी पडेल। पण ज्यावेळेस त्याला सायकल चालवता येते त्यावेळेस बाप त्या सायकलीला सोडतो आणि मुलगा पुढे जातो। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। देवाची इच्छा आहे की तुम्ही नेहमी पुढे जावं। आमेन। तुम्हाला फक्त एकाच व्यक्तीचा सपोर्ट पाहिजे, तो म्हणजे सर्वसमर्थ देव। सर्वसमर्थ देव याचा सपोर्ट तुम्हाला हवा आहे, तरच तुम्ही पुढे जाऊ शकता। हालेलुया, आमेन। आणि म्हणून प्रियानो, आजच्या वचनाकडे आपण बारकाईने लक्ष देणार आहोत आणि देवाने आम्हाला कशासाठी पाचारण केलं याकडे आपण लक्ष देणार आहोत। आणि कालपासून हे वचन माझ्या अंतःकरणामध्ये घोळत होतं आणि देवाने माझ्या अंतःकरणामध्ये हे वचन टाकलं आणि आज त्या वचनाची आपण देवाणघेवाण करूया। शीर्षक आहे येशूची निवड। प्रेज द लॉर्ड। येशूची निवड म्हणजे मी आणि तुम्ही आहोत। हालेलुया। आणि म्हणून प्रियानो, आता आम्ही दावीद महाराजाकडे जाणार आहोत आणि दावीदाला देवाने का निवडलं, काय दावीदामध्ये खास होतं की त्याने देवाने दावीदाला निवडलं। कारण देवाचं जे पाहणं आहे ते आतील भागातलं पाहणी आहे। देव बाहेरील स्वरूप कधीच पाहत नाही, लक्ष देऊ नका, समजून घ्या। आणि देवाची इच्छा आहे की तुम्ही तसं बनावं। आम्ही आतून तयार व्हायला पाहिजे, बाहेरून नाही। प्रेज द लॉर्ड। आम्ही दैनंदिन जीवनामध्ये आम्ही आमच्या ऑफिससाठी, आमच्या कामासाठी, आमच्या चर्चसाठी आम्ही तयार होतो, पण देवाची इच्छा आहे की आम्ही आतून तयार व्हायला पाहिजे। हालेलुया। कारण देवाचं लक्ष बाहेरील स्वरूपाकडे नाहीये। जोपर्यंत आदाम आणि हवा पाप करत नव्हतं तोपर्यंत देव त्यांना पाहत नव्हता, ते नग्न आहेत का काय, की त्यांनी कपडे घातले आहेत। कारण देव त्यांचं अंतःकरण बघत होता प्रियांनो, देव त्यांचं स्वरूप बघत नव्हता। आणि बायबल सांगते की सुंदरता काय आहे। हॅलो, सुंदरता भुलवणारी आहे। माहिती तरी बोलायचं नाही। हालेलुया। सगळ्यांनी म्हणा, सुंदरता फंसाने वाली है और आदमी फंस जाता है और फंस जाता है, फिर बच जाता है और बच जाता है, फिर उसकी गाड़ी पंक्चर हो जाती है, फिर उसको बहुत से पंक्चर जीवन में निकालना पड़ता है। हालेलुया।
पण सुंदरता बघून भाळू नका. हालेलुया. खरी सुंदरता काय आहे त्याकडे आपण लक्ष देणार आहोत प्रियानो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून सुंदरपणाचा फायदा घेऊ नका. सगळ्यांनी म्हणा, सुंदर दिसण्याचा फायदा घेऊ नका. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि आम्ही आत्मिक सुंदर असलो तर कितीतरी चांगला आहे. आमेन. प्रियानो, आज या वचनाकडे आपण लक्ष देऊया. आणि ज्यावेळेस शाऊलाने प्रभूच्या विरुद्ध पाप केलं, अवज्ञा केली, तर त्याला दुसरा राजाची गरज होती प्रियानो. हालेलुया. आणि या ठिकाणी आम्ही दाविदा संबंधाने आम्ही थोडंसं ऐकणार आहोत की देव दाविदालाच का निवडत आहे. जाऊया पहिले शमूएलाचा 16वा अध्याय आणि काही वचन आपण पाहणार आहोत. त्यातले 6 पासून तर या वचनापर्यंत आपण लक्ष देऊया. दाविदाचं पुस्तक, पहिलं दाविदाचं पुस्तक म्हणजे शमूएलाचं पहिलं पुस्तक, याचा 16वा अध्याय आणि 6 पासून काही वचन आपण नीट लक्षपूर्वक ऐकूया. हा. ते आले तेव्हा त्याने अलियाबास. आता या ठिकाणी प्रियांनो, शमूएल शाऊलाला घाबरून येतोय, कारण शाऊल राजा होता. आणि देवाने सांगितलं, तू एक काम कर, माझ्यासाठी एक राजा निवड. मी शाऊलाला नापसंत केलेला आहे. आणि शाऊल हा एकदम टॉल, हँडसम दिसणारा होता, पण शाऊलाचं अंतःकरण बरोबर नव्हतं प्रियांनो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून तो काही वेळ देवाची सेवा करू शकला आणि त्यानंतर तो पतन पावला प्रियांनो. त्याचं कारण काय की आम्ही आमच्या जीवनामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये मी पतन का पाहतो, तर आमचं अंतःकरण देवासंगती सरळ पाहिजे प्रियानो. हालेलुया. कारण देव अंतःकरण बघणार आहे. तुझी प्रॉस्पेरिटी काय आहे, तुझं एज्युकेशन काय आहे, हे सगळं देवाने दिलेलं आहे. शाऊलाला पण देवाने राजपद दिलेलं होतं, त्याची पोझिशन, त्याला घोडे, रथ, सगळं काही देवाने दिलेलं होतं प्रियानो. पण देव त्यामध्ये एक गोष्ट बघतो, तुमचं आणि माझं अंतःकरण. हालेलुया. आणि अंतःकरणाबद्दल मी जास्त बोलणार नाहीये, कारण देव कुणाला निवडतं याच्याबद्दल मी आज तुम्ही आणि मी हितगुज करणार आहोत. आम्ही चर्चा करणार आहोत की देवाला कुठले लोक पसंत आहेत. हालेलुया. वाचत जा, ऐका. हा. न्याहाळून पाहून म्हटले, हा, परमेश्वरासमोर आलेला हाच परमेश्वराचा अभिषिक्त होय. आता या ठिकाणी प्रियानो, माहिती का, हे जे दाविदाचे जे 7 भाऊ होते, हे शाऊलाच्या सैन्यांमध्ये काम करत होते. धिप्पाड, दिसायला हँडसम, प्रेज द लॉर्ड, मॉडेल वॉक करणारे, कॅट वॉक करणारे. प्रेज द लॉर्ड. अरे निघा, प्रेज द लॉर्ड बोला ना राव, तुम्ही बोला ना, देवावर उपकार होतील. बोला प्रेज द लॉर्ड. हां, प्रेज द लॉर्ड म्हटलं की असं वाटतं तुम्ही जिवंत आहात. हां, प्रेज द लॉर्ड. उससे क्या होता है, प्रभु की स्तुति होती है. आमेन. आता ही सर्व दिसायला सुंदर, धिप्पाड, प्रेज द लॉर्ड. आणि मग शमूएल प्रत्येकाला पारखत होता. हालेलुया. आणि देवाची वाणी जवळ त्याच्या कानातच असेल. देवाची चॉईस, हालेलुया, काय ती बघू. हा, ऐका. हा. पण परमेश्वराने शमूएलास म्हटले, तू त्याच्या स्वरूपावर अथवा त्याच्या शरीराच्या उंची काठीवर जाऊ नकोस. मानवासारखे परमेश्वराचे पाहणे नसते. हा, म्हणून मानव फसतो रे. आम्हाला वाटलं लय चांगला आहे हो हा, पण कसा निघाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कधी कधी दिसायला चांगलं असतं पण व्यवहाराला चांगलं नसतं. कधी कधी दिसायला चांगलं नाही पण व्यवहाराला चांगला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जोडी नंबर 1. प्रेज द लॉर्ड. जोपर्यंत रूप आहे तोपर्यंत सरळ ठीक आहे, जोपर्यंत रूप निघालं सगळंच गेलं समजायचं.
हॅलो, प्रेज द लॉर्ड. देवाचं पाहणं सांगतो मी तुम्हाला. बायबल असं सांगतं की येशू ख्रिस्त जगामध्ये मुळीच सुंदर नव्हता, की त्याच्यावर कुणाचं मन बसल, त्याच्यावर कुणाचं मन बसल असा तो दिसण्यास नव्हता, पण तो सुंदर होता. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कधी कधी काय लोक, देवा तुम्हाला सुंदर का नाही बनवलं? वाय वाय मी मेक नकटा? का मला बुटका बनवलं? का मला तू ठेंगणा बनवलं? का मला तू असं बनवलं? का मला तसं बनवलं? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियांनो, आज थोडस हेवी जेवण तुम्हाला मिळणार आहे. माझी इच्छा आहे की थोडंसं हेवीनेस तुम्हाला मिळालं पाहिजे. हालेलुया. आजचा पेपर फार कठीण होता असं तुम्ही समजून घ्या. आजचा अभ्यास फार कठीण होता, समजण्यासाठी मला थोडासा त्रास झाला असंही समजून घ्या. हालेलुया. कारण देवाने आम्हाला कशासाठी पाचारण केलं हे फार महत्वाचं आहे. आम्ही कोणाला इम्प्रेस करावं म्हणून देवाने पाचारण केलं नाहीये. लक्ष देऊन ऐकून समजून घ्या. आम्ही कोणाला अट्रॅक्ट करावं म्हणून देवाने पाचारण केलं नाहीये. देवाने सुंदर मला यासाठी नाही केलं की मी कोणाला तरी कोणीतरी माझ्यावर इम्प्रेस व्हावं म्हणून नाही. प्रियानो, देवाने ती सुंदरता त्याच्यासाठी बनवलेली आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आदाम आणि हव्वाला देवाने त्याच्यासाठी बनवलं होतं, एदन बागेसाठी बनवलं नव्हतं. त्या बगीच्यासाठी देवाने आदाम आणि हव्वाला बनवलं होतं. देवाने आदाम आणि हव्वाला त्याच्यासाठी बनवलं होतं. आणि लक्ष देऊन समजून घ्या, देवाने जरी मी स्वरूप नाहीये, जरी मी दिसायला चांगलं नाहीये, जरी मी सुंदर आहे, मी हँडसम आहे, पण मी इतरांसाठी मी बनवला गेलेलो नाहीये, मी देवासाठी बनवला गेलेलो आहे. दिस इज द इम्पॉर्टंट. हे जर मर्म मला समजलं तर मी देवाचा एक अभिषिक्त सेवक होऊ शकतो, एक प्रार्थनाशील, एक पॉवरफुल असा सेवक मी होऊ शकतो. प्रियांनो, हालेलुया. एखादा म्हटल्यावर तू सुंदर नाही दिसला, चल नो प्रॉब्लेम, मला माहिती की मला कोणी तयार केलेलं आहे, माझ्या देवाने मला तयार केलेलं आहे. स्वतःला कोसत बसू नका, स्वतःला कमी लेखत बसू नका, कारण देवाने कमी लेखणाऱ्यांना आणि कोसत बसणाऱ्या लोकांनाच उचललेलं आहे देवाने. आज ऐका. हा, कारण मी त्याला नापसंत केले आहे. मी त्याला नापसंत केलेला आहे. कधी कधी आपल्या घरी आपल्या मुली असतात, पाहायला येतात लोक, पाहुणे बघून जातात आणि निरोपची वाट बघतो. काय हो, हा थोड्या दिवसांनी सांगतो, थोड्या दिवसांनी सांगतो म्हटलं ते नापसंत केलेलं आहे, तरी आपल्याला खोड्या असतं. काय झालं, काय झालं, काय झालं, बघून गेलं, काय झालं, काय झालं. अहो, थोड्या दिवसांनी सांगतो याचा अर्थ म्हणजे नापसंत केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण माझा देव डायरेक्ट म्हणतो याला नापसंत केलंय मी. हालेलुया. त्याला आईटदार, त्याला हे असे त्याला आवडतच नाही. आकडणारे, मान ताट मानेचे, शायनिंग गिरिंग करणारे, बिरिंग कुरिंग करणारे अजिबात आवडत नाही देवाला. नम्र लोक आवडतात. हालेलुया. हंबलनेस. हालेलुया. केस विस्कडलेले कशी. आमेन. परमेश्वर उनको उठाता है. हालेलुया. हा, वाचायचा ऐका. हा, मानवासारखे परमेश्वराचे पाहणे नसते. हा, पुढं. मानव बाहेरचे स्वरूप पाहतो. हा, आणि म्हणून सगळ्यांनी बाजूच्या व्यक्तीला मेसेज द्या, मानव नाही, मीच म्हणा, मी बाईचं स्वरूप पाहतो. बाईचं नाही रे, बाहेरचं स्वरूप पाहतो. हालेलुया. नाही, चॉईस दिलेली आहे की नाही, चॉईस दिलेली आहे. आता मी आणि वैशाली, मी किती सुंदर, ती कशी.
सुवर्ण आणि लखन कशी जोडी आहे? है की नाही? कल्पना नीलेश कशी जोडी है? और इधर सुन सुना कैसी जोड़ी है? अमन ने आया. प्रेज द लॉर्ड. सगळ्यांच्या जोड्या ठरवलेल्या आहेत आणि जे लग्न झालेत नाही ते म्हणतात आमच्या जोडीचं काय? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोई बोलेगा मेरा जोड़ीदार ऐसा क्यों बनाया? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही ऐकताय प्रियानो? हा, देवाची इच्छा की तुम्ही थोडं हसावं. काही लोक आठवडाभर दुःखात होते, प्रेज द लॉर्ड, निराशात होते आणि देवाचा आत्मा तुम्हाला हसवत आहे. सगळ्यांनी माना, मानवासारखं पाहणं देवाचं मुळीच नाही. देव काय पाहतो? म्हणा, देव माझं अंतःकरण बघतो. हालेलुया. ओके, वाचत जा, ऐका. पण परमेश्वर हृदय पाहतो. मग यशायाने अभिनादाबास बोलावून शमवेला पुढून चालवले. पण शमवेल म्हणाला, बरं, परमेश्वराला हाही पसंत नाही. हाही पसंत नाही. पुढं मग यशायाने शामा ह्याला त्याच्या पुढून चालवले. पण शमवेल म्हणाला, परमेश्वराला हाही पसंत नाही. येशूचं रक्त. पुढं या प्रकारे यशायाने आपले 7 पुत्र शमवेला पुढून चालवले. किती? 7. म्हणजे 8वा हा आहे वाटतं, दावीद. मग काय झालं ऐका बरं, नीट लक्षपूर्वक ऐका. देवाचं, देव कुठं लक्ष देतो ऐका. शमवेलाने यशायाला म्हटले, ह्यातला कोणीही परमेश्वराने पसंत केला नाही. देवाने तर मला तुझ्याकडे पाठवलेलं आहे. यशायाच्या पुत्राला माझ्यासाठी तू राजा कर, माझ्या प्रजेसाठी राजा कर, पण तुझ्यातला एकही पसंत येत नाहीये. आणि मग यशायाला शमूएल म्हणतो, आणखीन कोणी बाकी आहे का? वाच. शमवेलाने यशायाला विचारले, तुझे सर्व पुत्र हजर आहेत काय? तुझे सर्व लेकर हजर आहेत का रे बाबा? तो म्हणाला, एक सर्वात धाकटा राहिला आहे. पण पहा, तो शेरडे मेंढरे राखत आहे. तो असं हलकं काम करते. तो शेरडे मेंढर राखतो, हलकं काम करतोय. ऐका देवाचं वचन, नीट लक्षपूर्वक ऐका. ऐटदार, रुबाबदार प्रभु को नहीं चलता है. अरे तुझे सर्व लेकर आलेत का यशाया? बाप पण म्हणतो, बापाला या 7 पुत्रावर लय अभिमान. इथून दिसून येतोय बापाला. बाकीचे लेकर नो डिमांड. जे आई वडील कुठल्या लेकरांना कमी लेखतात, एका लेकराला उंच करतात, तेच लेकर शेवटी त्यांना सांभाळतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. लक्ष देण्याकडे समजून घ्या प्रियानो. इट्स द होली स्पिरिट टॉकिंग टू यू राईट नाउ इन जीसस नेम. हालेलुया. म्हणून आमच्या घरामध्ये प्रत्येकाला समान दर्जा मिळाला पाहिजे, समान प्रीती मिळाली पाहिजे. हालेलुया. ना कोणी उंच ना कोणी लहान. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बाप काय म्हणतो, एक जण आहे बाबा, तो त्याला शेंडरे मेंढर राखण्यासाठी, त्याला काम करण्यासाठी, तो ऑफिसर नाहीये, तो मॅनेजर नाहीये, त्याला असं काम करण्यासाठी ठेवलंय. त्याला बोलो. हालेलुया. हालेलुया. परमेश्वर म्हणतो त्याला बोलो. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही तुमचे मागचे दिवस आठवा. हालेलुया. तुम्ही कसे होता. हालेलुया. तुमचं काम कसं होतं. हालेलुया. देवाने तुम्हाला तिथून बोलून एक चांगला दर्जा दिला. हो, एक चांगली पोस्ट दिली ना. हालेलुया. कारण देवाचे लोक देवासारखे दिसावं ही देवाची इच्छा आहे.
ना की या जगातील मॉडेल सारखं दिसावं, नाही या जगातील हिरो सारखं दिसावं, तर देवाचे लोक देवासारखेच दिसावं हीच देवाची इच्छा आहे. हालेलुया. कोणी म्हटलं तू सलमान सारखा दिसतोय, चल चल सलमान काय ना, मैं मेरे यीशु के जैसा दिखता हूं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी हुबेहूब येशू सारखा आहे. सगळे म्हणा मी हुबेहूब येशू सारखा आहे. प्रेज द लॉर्ड. जस्ट लाइक जीसस. प्रेज द लॉर्ड. तो आपला शेड आहे मेंढरा. जा त्याला बोलवून आणा. ऐका ऐका ऐका. तेव्हा तेव्हा शमूएल इशायाला म्हणाला, हा त्याला बोलावणे पाठवून आण. त्याला बोलावणे पाठवून आण. कारण हे 7 जण नापास झालेले आहेत. यांनी काय चांगले अभ्यास केला नाही, नापास केलं. तो येईपर्यंत आम्ही भोजनास बसणार नाही. आम्ही तो येऊपर्यंत आम्ही भोजन करणार नाही. पुढं त्याने बोलावणे पाठवून त्याला आणले. त्याचा वर्ण तांबूस, डोळे सुंदर व रूप मनोहर होते. पुढं तेव्हा परमेश्वराने त्याला म्हटले, उठ उठ, त्याला अभिषेक कर. त्याला अभिषेक कर. हाच तो आहे, हाच तो आहे, हाच तो आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, देवाची इच्छा काय आहे? देवाने दाविदाला का निवडलं? कारण लक्ष देऊ नका, समजून घ्या देव तुमच्या काय बोलायचा प्रयत्न करतो. दाविदाच्या मनात देवाविषयी आवेश आणि अभिलाषा असायची प्रियानो, म्हणून दाविदाला देवाने निवडलं. हालेलुया. देवाविषयी. आणि हे जे 7 पुत्र होतं यांना शाऊलाविषयी आवेश, राज्याविषयी आवेश, लढण्याविषयी आवेश, काहीतरी प्राप्त करण्याविषयी आवेश. आम्ही जगामध्ये हेच करतो. हालेलुया. आम्हाला देवाविषयी आवेश नाहीये, आम्हाला देवाविषयी अभिलाषा नाहीये. प्रेज द लॉर्ड. दावीद एक साधारण काम करायचा, मेंढर राखायचा, त्याच्या मागं चालायचा. पण दावीद त्या ठिकाणी वर्शिपर होता. दावीद त्या ठिकाणी तंतू वाद्य वाजवणारा होता. दावीद देवाची उपासना करणारा होता. आणि दावीदामध्ये एक गोष्ट होती, तो आवेशी आणि देवासंगती अभिलाषा धरणारा होता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, आज जर तुम्हाला काही प्राप्त करायचं आहे तर देवाविषयी आवेश असणं गरजेचं आहे. बायबल सांगतं की ज्या वेळेस येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी क्रय विक्रेत्यांना बाहेर काढलं तर त्या ठिकाणी वचन सांगितलंय की त्याचा आवेश बाहेर आला. प्रियानो, जर तुम्ही आवेशी आहात देवासंगती, तर देव तुम्ही कुठल्याही कामामध्ये आहात, तुम्ही काही काम करताय, कुठल्याही दर्जाचं काम करतो, देव तिथून तुम्हाला उचलेल आणि राजा समान तो करेल. कारण तो राजा आहे आणि तो राजांचा राजा आहे. आणि त्याची इच्छा आहे की तुम्ही राजकीय याजक बनावं, ही देवाची इच्छा आहे. पण माझ्यामध्ये ती गोष्ट असेल, मला देवाविषयी आवेश पाहिजे आणि अभिलाषा पाहिजे. प्रियानो, हालेलुया. हालेलुया. तुम्ही जो विचार करताय देव त्याच्या पलीकडे विचार करतो. बायबल सांगतं तुमच्या कल्पना त्या माझ्या कल्पना नाही, तुमचे विचार ते माझे विचार नाहीये. दाविदाने कधी स्वप्नात विचार केला नाहीये की देव मला राजा करेल. तुम्ही स्वप्नात आहे असं ज्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये जर देवासारखा तुमचा आवेश असेल, अभिलाषा असेल. अभिलाषा म्हणजे सतत देव मला हवा. अभिलाषा याचा अर्थ सतत ती गोष्ट मला हवी. देव 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 देव. आणि जे लोक सतत देव करतात ते नेहमी सतत हो धन्यवाद 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 आणि धन्यवाद देतात. प्रियानो, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. लिहून घ्यायचं ते लिहून घ्या. देवाने दाविदाला निवडलं. त्याचा आध्यात्मिक मेंढपाळ म्हणून तो देवावर विसंबून राहायचा. क्वालिटी ऑफ अनॉइंटिंग, अभिषेक आमच्यावर केव्हा येतो? ज्या वेळेस तुम्ही आवेशी आणि अभिलाषा धरणारे
आणि देवावर अवलंबून राहणारे आहे तर देव तुम्हाला उचलून धरणारा आहे प्रियानो. आणि आज देव या वचनातून एकच शिकवतोय की मला अवेशी आणि माझी अभिलाषा धरणारे लोक, माझ्यावर अवलंबून राहणारे लोक मला हवे आहे. आणि म्हणून त्याला आध्यात्मिक मेंढपाळ म्हणून गणण्यात आलं. स्तोत्र 23 म्हणूया. चला 1 2 3. मी काय म्हटलं? स्तोत्र 23 म्हणूया. 1 2 3. माझे पात्र काट कोटकाल खरोखर माझे सर्व दिवस. काय दिसून येतोय? दावीद देवावर अवलंबून आहे, विसंबून राहणे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पण ते 7 भाऊ शाऊलावर डिपेंड होते, 7 भाऊ त्यांच्या पगारावर डिपेंड होते, 7 भाऊ त्यांच्या पोझिशनवर डिपेंड होते, 7 भाऊ जे काही त्यांना प्राप्त झालं होतं त्याच्यावर डिपेंड होतं. पण दावीद असा होता, काम किरकोळ करत होता, काम खालच्या दर्जाचा करत होता, पण तो देवावर अवलंबून होता. तो देवासाठी अविष्य होता, तो देवासाठी अभिलाषा धरणारा होता आणि तो देवासाठी विसंबून राहणार. म्हणून दावीदाला स्तोत्र मिळालं, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही, मला काही उणे पडणार नाही. म्हणून दावीदाची निवड केली प्रियानं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि आज देव तुम्हाला त्याविषयी सांगतो की दावीदाला मी का निवडलं. बायबल सांगतं प्रिसंजय कृत्यामध्ये, दावीद माझ्या मनासारखा आहे हो. हालेलुया. तुम्ही आजपर्यंत दावीदासारखं देव म्हणत आहे तुम्ही माझ्या मनासारखं बना ना. तू माझ्या मनासारखं काम केलं ना, मी तुला 100 रुपये देतो, असे आई एखाद्या मुलीला म्हणते. तू माझं एवढं काम कर. प्रियानो, आज देव तुम्हाला एक अभिषिक्त म्हणून, एक अनॉइंटिंग म्हणून मंडळीला निवडलेला आहे. प्रियानो, लक्ष देऊन ऐकून समजून घ्या. पण मंडळी कशी असली पाहिजे? मंडळी पेत्रासारखी मंडळी असली पाहिजे. जस पेत्र बंदिवासात असताना पेत्रासाठी रात्रंदिवस प्रार्थना चालली होती आणि अनॉइंटिंग त्यांच्यावर होतं, प्रार्थनेचं सामर्थ्य त्यांच्यावर होतं, वचनाचा अभिषेक त्यांच्यावर होता. प्रार्थना आणि सामर्थ्य आणि अभिषेक याच्या नावाने परमेश्वराने पेत्राचे बंधन तोडून टाकलं. अभिषेक याचा नावाचा अर्थ बंधन तोडणं आहे प्रियानो. म्हणून प्रियानो, जर तुम्हाला अभिषेक पाहिजे तर आवेशी असा, अभिषेक पाहिजे तर अभिलाषा धरा, अभिषेक पाहिजे तर देवावर अवलंबून राहा, अभिषेक पाहिजे तर देवासाठी नेहमी तयार राहा. मग अभिषेक तुमच्यावर वारंवार वारंवार वाहता राहील. हालेलुया. तुम्ही ऐकताय प्रियानो? आर यू लिस्निंग द वर्ड ऑफ गॉड? दुसरी गोष्ट, स्तोत्रसहित झाल्यानंतर देवाला जाणून घेण्याची आणि त्याचा अनुसरण करण्याची दावीदाची इच्छा असायची. आज तुम्हाला कोणाला जाणून घ्यायचंय? तुम्ही किती देवाला जाणून घेताय? तुम्ही किती त्याच्या वचनाला जाणून घेताय? तुम्ही किती त्याच्या प्रार्थनेला जाणून घेताय? आम्ही आमच्या संसारामध्ये, आम्ही आमच्या चिंतेमध्ये इतकं गुरफलेलो आहोत तर आम्हाला देवाला जाणण्याची ही संधी मिळत नाहीये. आज परमेश्वर तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय प्रियानो. त्यातून थोडंसं बाहेर पडा आणि देवाला जाणून घ्या. आणि ज्यांनी देवाला जाणलाय, दानिएलच्या पुस्तकामध्ये ते युगातील ताऱ्यासारखे चमकले जातील प्रियानो. प्रियानो, आम्हाला आमच्या कठीण परिस्थितीमध्ये, हलाकाच्या परिस्थितीमध्ये, दावीद कठीण परिस्थितीमध्ये होता, मेंढर राखणारा होता, रात्रंदिवस त्यांच्या मार्गावर होता. कधी कधी तो घरी पण येत नव्हता. त्या ठिकाणीच ज्यावेळेस पूर्वीचे लोक ज्यावेळेस मेंढपाळ असायचे आणि सर्व गोरडोरं घेऊन जायचे तर रात्र त्या ठिकाणी महिनाभर तिकडे तर राहायचे आणि तंबू करून राहायचे. दावीद तिथं येत नव्हता. दावीद त्या परिस्थितीमध्ये राहत होता. पण दावीद त्या ठिकाणी देवाला जाणणारा, देवाची अभिलाषा करणारा, देवा संगती वेळ घालवणारा आणि देवाची उपासना करणारा होता प्रिया.
म्हणून एवढं अटॅचमेंट यशाया संगती आणि त्याच्या भावासंगती कधीच नव्हतं प्रियांनो. त्याचं अटॅचमेंट फक्त देवासंगती होतं. आणि माझ्या बाबतीत पण तेच, माझं अटॅचमेंट माझ्या आई वडिलांसंगती कधीच नव्हतं. देवाने मला ज्यावेळेस माझी आजी मरणार होती, मी तुम्हाला माझी साक्ष सांगतो, ज्यावेळेस माझी आजीचा प्राण चालला होता आणि मी लहान असताना आजीच्याकडून प्रोफेसी आले की महेश देवाचा सेवक होणार आहे. आणि तेव्हा तिने प्राण सोडला प्रियानं. गॉड ऑफ प्रोफेसी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आमेन. ज्याला निवडलंय त्याला निवडलंय. तुम्ही स्वतःला खात्री द्या मला निवडलंय म्हणून. आणि ज्याला निवडलं आहे ते साधे सुधे राहतात प्रियानो. हालेलुया. ते फक्त एकाच व्यक्तीला इम्प्रेस करतात, ते म्हणजे येशूला. ते त्याचीच अभिलाषा धरतात. हालेलुया. आम्हाला निवडलं, तुम्हाला माहिती का, मला आणि तुम्हाला निवडलं कशासाठी माहिती का? देवाला इम्प्रेस करण्यासाठी. फक्त देवाला इम्प्रेस करायचं आहे. तुमच्या प्रार्थनेने, तुमच्या राहण्याने, तुमच्या वागण्याने आम्हाला जगातील गोष्टीला इम्प्रेस करायचं नाहीये, कारण जगाच्या गोष्टी लयास जाणार आहे. कारण तुम्हाला जगातून निवडून त्याने तुम्हाला एक स्तरावर निवडलेला आहे. आम्हाला का निवडलेलं आहे? बायबल सांगतं, ज्यावेळेस मिस्रातून सैन्य बाहेर पडण्याच्या अगोदर माझे लोक माझी स्तुती त्या डोंगरावर करतील, ते मला उपासना देतील, ते मला इम्प्रेस करतील. आणि मोशेने त्यांना बाहेर काढलं आणि रानात त्यांनी देवाची स्तुती आणि आराधना केली. तुम्हाला या जगातून देवाने यासाठी बाहेर काढलंय की तुम्ही देवाला इम्प्रेस करावं, त्याची अभिलाषा धरावी, त्याच्या संबंधाने आवेश धरावं आणि त्याची सेवा आत्म्याने व खरेपणाने करावे प्रिया. म्हणून देवाने तुम्हाला निवडलेलं आहे प्रिया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देव तुझ्याद्वारे कसा संतुष्ट होतो हेच फार महत्वाचं आहे. या बायबलमध्ये जितके सेवक होऊन गेले तितके देवाला संतुष्ट करत होते प्रियानो, तितकं देवाला खुश करत होते प्रियांनो. तुम्हाला निवडले कशासाठी प्रियांनो? की देवाने तुम्हाला खुश करावं आणि तुम्ही देवाला खुश करावं प्रियांनो. तुम्हाला दुःख देवाने द्यावा यासाठी नाही. जर तुम्ही देवाला खुश करताय तर उद्याचा दिवस तुमच्यासाठी खुशीचा आणि आनंदाचा आणि भरभराटीचा असेल. हो, मी आज आवेश धरेल माझ्या देवा संबंधाने की ज्याने मला पापाच्या दलदलीच्या चिखलातून काढलं. मी मरणार होतो आणि मला त्याने मरणातून बाहेर काढलं. मी आजारी होतो, मला त्यातून बाहेर काढलं. चला, आजच्या देवाला मी नेहमी मरेपर्यंत विश्वासू राहील, मरेपर्यंत मी त्याला इम्प्रेस करेल, मरेपर्यंत मी त्याची स्तुती करेल. हा आवेश आणि हा अभिलाषा आज धरून आम्ही चालूया प्रियानो. आमेन. किती जण ऐकताय? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून जगातील जेवढे ऑफिसर आहेत, तुम्ही जिथं कामाला जाताय त्यांना पाहून इम्प्रेस होऊ नका. इम्प्रेस म्हणजे काय याच्या हातात घड्याळ आहे, काय याचा ड्रेस आहे, त्यामुळे आपले विश्वासणारे फार पतन पावतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जगाचे लोक तुम्हाला मोह आणणारे आहेत. माझा देव तुम्हाला मोहातून बाहेर काढणारा आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्या साधे भोळेपणामध्ये प्रियांनो देव दिसला ना तर जे आईटदार, जे रुबाबदार आहे, तुमच्याकडून काउन्सिलिंग घेतल्याशिवाय राहणार नाही प्रियांनो. आमेन. हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो लक्ष देऊ नये का की देवाची इच्छा काय. यशाया 45, यशायाचं पुस्तक 45वा अध्याय आणि पहिल्यापासून काही वचन. परमेश्वर म्हणतो, कोरेश माझा अभिषिक्त आहे. कोरेश माझा अभिषिक्त आहे. ऍक्च्युली कोरेश हा निवडलेला नाहीये. आणि तुम्ही आणि मी आहोत कोरेश. हालेलुया. पण दावीद हा निवडलेला आहे. दावीद हा येशूच्या वंशजातला आहे. पण कोरेश हा देवाचा भक्त मुळीच नाहीये. मी भक्त आहे,
पण मी कोरेश. पण देव काय करत आहे आज? देव तुम्हाला का निवडत आहे? तुम्हाला अभिषेक का देत आहे? कारण अभिषेक सर्व बंधन तोडतं प्रियानो. जरी अभिषेक झाला पण बंधन तुटत नाही. याचा अर्थ तुला आवेशी व्हायचं आहे, तुला प्रार्थनेत वाढवायचं आहे, तुला स्तुतीत वाढायचं आहे, तुला देवाच्या सेवेत वाढायचं आहे, तुला देवाच्या आज्ञापालनामध्ये वाढायचं आहे, तुला देवाच्या पावित्र्यात वाढायचं आहे. मग बघ सैतानाचे बंधन तुटल्याशिवाय राहणार नाही. कारण अभिषेक बंधन तोडतोच. हालेलुया. वाचत जा 1 ते 4 वचन ऐका. हा त्याच्या पुढे राष्ट्रे पादाक्रांत करण्यासाठी मी त्याचा उजवा हात धरला आहे. हालेलुया. राजांना आपल्या कमरा सोडायला मी लावतो. ओके पुढे. त्याच्या पुढे दरवाजे उघडतील. हा पुढे. वेशी बंद राहणार नाही. हा पुढे. असे मी करतो. पुढे. परमेश्वर त्याला म्हणतो मी तुझ्या पुढे चालेन पुढे व उंच सकल असलेले सपाट करीन. आमेन. पुढे. मी पितळी दरवाजे फोडून त्यांचे तुकडे करीन. पुढे. लोखंडाचे अडसर मोडून टाकीन. तुला अंधारातील निधी व गुप्त स्थळी लपवलेले धन देईन. किती वचन आहे ते? 3. 4 वचन वाचा. त्यात तुम्हाला प्रगटीकरण मिळेल. म्हणजे तुला समजेल की तुला तुझ्या नावाने हाक मारणारा मी परमेश्वर इस्रायलाचा देव आहे. पुढे. माझा सेवक याकोब, माझा निवडलेला इस्रायल, याच्यामुळे मी तुझे नाव, याच्यामुळे मी तुला निवडतोय. म्हणजे कोरेशला कॉलिंग नव्हतं. माझ्याबद्दल तुम्ही नेहमी वचन सांगताय कोरेश माझा अभिषेक आहे आणि देवाने मला या वचनातून नेलं. हालेलुया. परराष्ट्रांना देवाने आम्हाला निवडलं. हालेलुया. तो म्हणतो मी तुझा उजवा हात धरला आहे. जे उंच सकल तुझ्या जीवनामध्ये आहे, जे खडतर आहे, जे प्रॉब्लेमॅटिक आहे, जे समस्याचे आहे, जे चिंतेचे आहे, जे कर्जाने डोंगर केलेला आहे, मी तुझा उजवा हात धरतो ना. फक्त तू माझ्या संगती आवेशी राहा, माझ्या संगती माझी अभिलाषा धर, माझा इम्प्रेस कर आणि माझी प्रार्थना कर, माझ्यासाठी स्वतःसाठी उपवास कर. मग बघ उंच सकल असेल ते सपाट झाल्याशिवाय राहणार नाही. कारण अभिषेक सर्व काही तोडून मोडून टाकतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 4 वचन नीट पुन्हा वाच ऐका. माझा सेवक याकोब, माझा निवडलेला इस्रायल, याच्यामुळे मी तुझे नाव घेऊन हाक मारली. मी तुझं नाव घेऊन हाक मारली. म्हणजे कोरेशला देवानी निवडलं नव्हतं, पण कोरेश्वर देव इम्प्रेस झाला आहे. कोरेश्वर देव इम्प्रेस झाला म्हणजे 2025 वर्षापूर्वी येशू ख्रिस्त तुमच्यासाठी इम्प्रेस झाला, तुमच्या प्रेमात पडला, तुमच्या पापाला त्यांनी मारलं, तुम्हाला पापातून बाहेर काढलं आणि येशू ख्रिस्ताच्यामुळं बायबल सांगतं प्रेषित 1:8 मुळे पवित्र आत्मा तुमच्यावर येईल, तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. तुम्ही यरूशलेममध्ये, यहूदामध्ये, शमरोनमध्ये, सर्व राष्ट्रामध्ये माझे साक्षी व्हाल. देवाने तुम्हाला अभिषेक केला आहे. हालेलुया. अभिषेक म्हणजे काय की प्रियांनो, बंधन घेऊन चालले नाहीये, समस्या घेऊन चालले नाही. अभिषेक म्हणजे बंधन तोडणं प्रियांनो. हालेलुया. मग कधी कधी विचार करतो की तुम्हाला अभिषेक कशासाठी मिळालाय. हालेलुया. अभिषेकाचा अर्थ काय माहिती का? मसीहा, तो याजक, त्याचं वेगळं पण आहे. अभिषेकाचा अर्थ म्हणजे सोडवणारा. लक्ष देऊ नये का? समजून घ्या. पण मी इतरांना कसं सोडवल? मीच बंधनात आहे, मीच आजारात आहे, मीच रडत आहे, मीच कोसत आहे, मीच समस्यात आहे. लक्ष देऊ नका. समजून घ्या. आज दाविदाचं सिक्रेट परमेश्वर तुम्हाला देवाचा आत्मा देत आहे. काय देत आहे त्याच्यावर अवलंबून राहा. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही.
तंतोतंत आम्ही दाविदासारखं झालं पाहिजे की ज्यावेळेस आम्ही चालो तर बंद दरवाजे उघडले गेलेच पाहिजे, खरतर दरवाजे तुटले गेलेच पाहिजे, लोखंडाचे आरसर तुटले गेलेच पाहिजे, पितळेचे दरवाजे फुटलेच पाहिजे. कारण आमच्यामध्ये दम नाही, पण आमच्यामध्ये असणारा जो अभिषेक आहे त्याच्यामध्ये दम आहे आणि तो तोडण्यासाठी समर्थ आहे. थोडा ब्रेक घेतो. यशायाचं पुस्तक 60वा अध्याय 61वा अध्याय पहिल्या वचनापासून काही वचन. यशाया की किताब 61 पहिल्या वचनापासून काही वचन ऐका. प्रभू परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे. यस. कारण दिनांना शुभवृत्त सांगण्यास परमेश्वराने मला अभिषेक केला आहे. परमेश्वराने मला अनॉइंटिंग केला आहे. भग्न हृदय जनांना पट्टी बांधावी, धरून नेलेल्यांना मुक्तता व बंदिवानांना बंदमोचन विदित करावे. अभिषेक काय करतो लक्ष देऊन ऐका, समजून घ्या. देवाने तुम्हाला अभिषेक केलेला आहे प्रियानो. प्रेज द लॉर्ड. आज सकाळपासून 3 फोन आले प्रियानो आणि तिन्ही फोन मध्ये ज्यावेळेस मी प्रार्थना केली त्यावेळेस जागेच्या जागी काही लोकांचा ताप उतरून गेला. आपली कल्पना सिस्टर आहे, तिला ऍडमिट केले, ती प्रार्थना करा. प्रेज द लॉर्ड. तिची डिलिव्हरी नॉर्मल होण्यासाठी. आमेन. म्हणून आज अमोल आला नाही आहे. सकाळी त्यांचा फोन आलता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लक्ष देऊन समजून घ्या प्रियानो. आता मसिया या नावाचा अर्थ म्हणजे सोडवणारा आणि त्याच्या आधारित हे वचन आहे. पुन्हा वाच पहिल्यापासून ऐका. प्रभू परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे. येस. प्रेषित 1:8 काय आहे? पवित्र आत्मा माझ्यावर आलेला आहे. मला सामर्थ्य प्राप्त झालंय, मला अभिषेक प्राप्त झालेला आहे. फक्त महेश भक्तासाठी आहे का? फक्त पास्टरांसाठी आहे का? तुमच्यासाठी आहे. हालेलुया. लक्ष देऊ नका, समजून घ्या. ज्यावेळेस तुम्ही तुमचं तारण झाल्यानंतर आम्हाला दाविदासारखं देवासंगती हिचगुत करायचं आहे, दाविदासारखं आम्हाला देवावर अवलंबून राहायचं आहे, दाविदासारखं आम्हाला अभिलाषा बाळगायची, दाविदासारखं आम्हाला देवाच्या घरात चित्कार राहायचं आहे. त्याद्वारे ज्या वेळेस गल्ल्यात आला तर गल्ल्यात खाली पडलं जाईल, समस्या खाली पडली जाईल, चिंता खाली पडली जाईल, आजार कोसळले जातील. कारण देवाने मला कोरेश माझा अभिषेक आहे. कोरेश कोण? तुम्ही आणि मी. त्याच्या समोर बंद दरवाजे उघडले जातील. गॉड अनॉइंटिंग फॉर. देवाने या चर्चला अभिषेक केला आहे प्रिया. मोठ्याने म्हणा आमेन. रिसीव इट द अनॉइंटिंग फॉर द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्हाला बंधनातून बाहेर पडायचंय तर स्वतःला म्हणा, देवाने मला अभिषेक केलेला आहे, देवाने मला सामर्थ्य दिलेला आहे, देवाने मला निवडलेला आहे. मग बघा पितळे दरवाजे तुटल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, आज देवाची इच्छा आहे की आज या मंडळीने अभिषेक म्हणजे काय समजून घेतलं पाहिजे. अभिषेक म्हणजे बंधनात राहणं नाही, अभिषेक म्हणजे बंधनातून बाहेर पडणं आहे, आजारातून बाहेर पडणं आहे प्रियानो. हालेलुया. त्याने तुम्हाला अभिषेक केलेला आहे. वाचा. कारण दिनांना शुभवृत्त सांगण्यास परमेश्वराने मला अभिषेक केला आहे. पुढं भग्न हृदय जनांना पट्टी बांधावी, येस, धरून नेलेल्यांना मुक्तता व बंदिवानांना बंधमोचन विदित करावे. ओके. पुढं परमेश्वराच्या प्रसादाचे वर्ष, परमेश्वराच्या आशीर्वादाचे वर्ष,
व आमच्या देवाच्या सूड घेण्याचा दिवस विदित करावा. सर्व शोकग्रस्तांचे सांत्वन करावे. जे रडतात त्यांचं सांत्वन करायचंय. आमचं रडणं बंद करायचंय आणि दुसऱ्याचं रडणं काय करायचं? बंद करायचं. हालेलुया. अभिषेकाचा अर्थ कळाला ना मग तुमचं रडणं कमी होईल. हालेलुया. अभिषेक म्हणजे बंधनातून मुक्त होणं. अभिषेक म्हणजे समस्यातून मुक्त होणं. अभिषेक म्हणजे आजारातून बाहेर पडणं. अभिषेक म्हणजे चिंतेतून बाहेर पडणं. अभिषेक म्हणजे सैतानाचे जोखड उद्ध्वस्त होणं. इन द नेम ऑफ जीसस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पण त्याला पायरी काय आहे? त्याला स्टेप काय आहे? दाविदासारखं आम्ही असलं पाहिजे प्रियानो. हालेलुया. ज्यावेळेस दाविदाला अभिषेक झाला बायबल सांगतं, आम्ही ते बघणार आहोत ज्यावेळेस. पुन्हा जाऊया शमूएलाच्या पुस्तक 16व्या अध्यायामध्ये आणि त्याचं पुढचं वचन कंप्लीट करूया आणि नंतर पुन्हा या वचनाद्वारे आपण मनन करूया. मग शमूएलाने तेलाचे शिंग हाती घेऊन त्याच्या भावांमध्ये त्याला अभिषेक केला. काय केला? अभिषेक केला. त्याच्या सांगा ना, त्याच्या भावांमध्ये अभिषेक केला. हालेलुया. माझ्या 5 भावांमध्ये मला अभिषेक केला. गर्व नाही करत, पण जे आहे ती वस्तुस्थितीत मला सांगतो. हालेलुया. ते ऐटदार होते, ते मस्त. हालेलुया. आणि मी त्यांच्यामध्ये स्वस्त होतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण देवाने मला अभिषेक केला. प्रियानो, मी तुम्हाला सांगतो, देव माझ्या इतका पाठीशी होता, मला पाप करण्यापासून खूप वाचवायचा. खूप म्हणजे खूप. इतका. प्रेज द लॉर्ड. कारण जे भविष्यवाणी माझ्या आजीकडून झाले की महेश देवाचा सेवक होणार आहे, त्यापासूनच देवाने माझा ताबा घ्यायला सुरुवात केली. हालेलुया. आणि देवानी आणि नंतर एक माझी बहीण बॉम्बेची, तिने माझ्यासाठी प्रोफेसी केली की देव तुला निवडत आहे. हालेलुया. आणि तो अभिषेक माझ्यावर येऊ लागला प्रियानो. प्रेज द लॉर्ड. पण अभिषेकाचा गैरफायदा घेऊ नका. अभिषेक म्हणजे इज अ होलीनेस. आणि जिथं होलीनेस आहे तिथं सर्व मार्ग मोकळे होतात प्रियानो. तिथं बंद दरवाजे उघडले जातात प्रियानो. ऐका, सर्व भावांमध्ये ऐका. आणि त्या दिवसापासून पुढे परमेश्वराचा आत्मा दाविदाच्या ठाई जोराने संचरू लागला. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. हालेलुया. आणि म्हणून दाविदाकडे देवाचा आत्मा होता आणि मग गल्ल्याच्या समोर तो गेला, कारण त्याला माहित आहे की अभिषेक बंधन तोडणार आहे. हालेलुया. दाविदाला माहिती होतं की मी याच्यासाठी लढू शकत नाही, पण माझ्यावर जो देवाचा आत्मा आहे, माझ्यावर देवाचे जे सामर्थ आहे, त्याला तोडण्यासाठी देव समर्थ आहे. देव समर्थ आहे. तुमच्या समस्या काहीच नाही हो. तुमच्या समस्या 0 आहे. तुमच्या चिंता, तुमच्या काळज्या, तुमच्या सैतानाचे जे बंधन आहे ते 0 आहे. अभिषेकामध्ये वाढा, प्रार्थनेत वाढा, पवित्रतेत वाढा, देवाच्या सेवेत वाढा. मग बघा, एकही दरवाजा तुमच्यासाठी बंद होणार नाही. तो नेहमी उघडा, नेहमी उघडा, नेहमी उघडा राहील. किती जण ऐकत आहे प्रियानो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून ते गाणं का, दावीद राजा सम मी गाईन स्तुती स्तवन प्रभूला. आमेन. हालेलुया. येशूच्या नावे आरोग्य मिळते, स्तुती स्तवन प्रभूला. सगळ्यांनी म्हणा, दावीद राजा सम मी गाईन स्तुती स्तवन प्रभूला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. गाना स्तुती. जगातल्या गोष्टी थांबवा आणि देवाच्या गोष्टी वाढवा.
जे टिकणार आहे त्याच्यामध्ये राहा, जे न टिकणार आहे ते सोडून द्या. कारण जे टिकणारे आहे ते देवाचं आहे, जे न टिकणारे आहे ते सैतानाचं आहे. तुम्हाला चॉईस आहे, तुम्हाला अभिषेक केलेला आहे, तुम्हाला देवाने नवीन जीवन दिलेलं आहे, तुम्हाला देवाने हिलिंग केलेलं आहे, केवळ त्याला इम्प्रेस करण्यासाठी. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. किती जण देवावर प्रेम करतात? किती जण देवावर प्रेम करतात? हात वरती करा. चला, सगळ्यांनी काम धंदे सोडायचे. देवावर प्रेम करता तुम्ही? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या कामामध्ये माझा अभिषेक दिसू दे रे, त्या एज्युकेशन मध्ये माझा अभिषेक दिसू दे रे, त्या कामामध्ये देवाचं कॅरेक्टर दिसू दे रे. हालेलुया. कुठलं वचन वाचतोय? हा, वाच, पुन्हा वाच. मग शमवेलाने तेलाचे शिंग हाती घेऊन त्याच्या भावांमध्ये त्याला अभिषेक केला आणि त्या दिवसापासून पुढे येशूच्या नावामध्ये परमेश्वराचा आत्मा दाविदाच्या ठाई जोराने संचरू लागला. आमेन. सगळ्यांना म्हणा आमेन, आमेन. हालेलुया. प्रियानो, दावीद पडला आणि पुन्हा उठला. बायबल सांगतं दाविदाचा पडलेला डेरा पुन्हा उठत आहे. जे लोक आज खालवलेले आहे, देव त्यांना उचलत आहे. तो म्हणतो माझा अभिषेक पुन्हा तुमच्यावर येत आहे. माझं सामर्थ्य, माझं मध्यस्थीचं सामर्थ्य, माझं जे सामर्थ्य तुम्हाला पुन्हा उचलत आहे. आज दाविदा संबंधाने देव म्हणतो, मी दाविदाचा पडलेला डेरा BFC चर्च ऐकून घ्या, पुन्हा उभा करत आहे. जे गेले आहे रीना मामा मामा शक्य रे बाबा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण कोरेश माझा अभिषिक्त आहे, मी त्याचा उजवा हात धरला आहे. तुम्ही किती पळण्याचा प्रयत्न केला, किती लांब जाण्याचा प्रयत्न केला, लक्ष देण्याकडे समजून घ्या. ज्याला देवाने निवडलेला आहे, देव त्याला बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. कारण देव एकाला निवडतो म्हणजे निवडतो आणि त्याला ओढून बाहेर काढतो. इन द नेम ऑफ जीसस. हालेलुया. तुम्ही निवडलेले आहात. सगळं म्हणा, येशूची निवड मी आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मग आम्हाला काय मर्म वापरायचं आहे? पहिली गोष्ट, मी देवासाठी आवेश असलं पाहिजे. आवेश असला तर तुम्ही काम करू शकता. प्रिया, आवेश याचा दुसरा अर्थ आहे शक्ती. तू आपला देव परमेश्वर जर पूर्ण अंतकरणाने, पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने आणि पूर्ण शक्तीने प्रीती कर. आवेश पाहिजे प्रियानो, देवाबद्दल आवेश पाहिजे प्रियानो. इतर लोक त्यांच्या समाजामध्ये कसे आवेशी असतात, ख्रिस्ती लोकांना ऐकून घ्या आणि समजून घ्या. आम्हाला देखील आवेशी असलं पाहिजे. दुसरी गोष्ट, त्याची अभिलाषा आम्ही धरली पाहिजे, त्याची लालसा आम्ही केली पाहिजे. आम्ही लालसा पैशाची करतो, आम्ही लालसा प्रॉपर्टीची करतो, आम्ही लालसा एका व्यक्तीची करतो, पण आज ते सर्व बाजूला सारणार आहे. आम्ही लालसा आमच्या जिवंत देवबापाची करणार आहे, आम्ही लालसा आमच्या येशूची करणार आहे. म्हणून ते गीत गायलं की येशू तेरा नाम कितना सुंदर है. आज येशू ख्रिस्ताच्या प्रेमात पुन्हा पडावी अशी तुमची इच्छा आहे का? फॉल इन लव काय म्हणतात बाबा? नाही, मला येत नाही ते. मराठीत बोला काय? मला पुन्हा प्रेमात पडायचंय. बघावर तुम्ही विचार करा, तुम्ही प्रेम करताय का? तुम्हाला प्रेमात पडायचंय? सगळ्यांनी मला येशूच्या प्रेमात पडायचंय. किती जण तयार आहे? स्कैनर चल रहा है.
तेरे लिए जीऊंगा तेरे लिए मरूंगा तेरे लिए हरदत सांगा. हालेलुया. लक्ष देऊ नये का जे प्रीतीने भरले ना त्याला फार दुःख होतात आणि जे खडूस कांद्याने भरले आहेत ना त्यांना दुःख कधीच होत नाही कारण प्रीती सर्व काही सहन करते. आमेन. मग विचार करा तुम्हाला प्रीतीत राहायचंय का तुम्हाला दुःख. आमेन. बन जाओ शुरू हो जाओ सहन करने के लिए. अभी तक ताकत दी है आगे और ताकत मिलेंगे हमको. येशूच्या प्रेमाचं गाणं आहे का बाबा काही नाही. सना येशू पुढं तुम्ही बोलल्यावरच मी बोल. असं वाटतं मी तुमचं लग्न लावतोय हा पाळक म्हणून. येशू मी तुझ्यावर प्रेम करतो. जोरात म्हणा ना. पिक्चर मध्ये कधी ऐकलं का तुम्ही. मी काय करणार नाही. प्रेज द लॉर्ड. 7 बहिणी होत्या. किती 7 बहिणी. इंग्लंड अमेरिकेच्या. नंतर ज्यांना ती स्टोरी माहिती त्यांना कळेल ती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हटलं प्रभू मी हे कसं काय सांगू. मी सांगतो हे सांगायचं तुला. प्रेज द लॉर्ड. गॉड हा चॉईस इज अ व्हेरी गुड चॉईस. हालेलुया. आणि 7 बहिणी एकदम आकडू. आणि ही दाविदासारखी एक लहान बहीण त्यांचं काम करायची कपडे धुवायची भांडे घासायची. दिसायला सुंदर पण तिला ते सुंदर दिसू द्यायचे नाही. प्रेज द लॉर्ड. आणि त्या गावामध्ये त्या शहरामध्ये एक राजकुमार होता. काय होता राजकुमार. आणि आई आणि लेकरं त्यांचे 7 जे लेकरं होते त्यांनी तयारी केली की त्या ठिकाणी त्याला ते म्हणजे त्याला लग्न करायचं होतं. आणि मग तो राजकुमार त्या ठिकाणी तयार झालेला होता. प्रेज द लॉर्ड. आणि मग सर्वजण तयार होऊन चालले. हिला म्हटलं तो इकडे थांब सगळं भांडे काम करून घे हे करून घे ते करून घे असं करून घे. प्रेज द लॉर्ड. तिने काय केलं पटापटा तिने पण काम आवरलं. आमेन. आमेन नको हा बरं आमेन मला देवाने सांगितलं. प्रेज द लॉर्ड. आणि मग तिने सगळं धुणं बिणं मस्त बिस्त केलं. मस्त मॅक्सी बिक्सी टाकला. आहा अशी दिसायला लागली असं देवाने मला सांगितलं. प्रेज द लॉर्ड. आणि मग ती तयार होऊन गेली. आणि मग राजकुमार आला आणि सर्व त्या ठिकाणी डान्स सुरू झाला. प्रेज द लॉर्ड. आणि डान्स सुरू झाल्यानंतर या राजकुमारांनी तिलाच बघितलं जी नाकारलेली आहे जिला कुणी ओळखत नाही जिला हेडेस फेडेस करतात जिला बाजूला सारतात. राजकुमाराने तिलाच निवडलं आणि डान्स करू लागले. असं काय झालं की आता की सगळ्या बहिणी आई लवकर घरी आली. हिने काय केलं पटकनी पळाली आणि सँडल विसरली. तिचं नाव सिंड्रेला. प्रेज द लॉर्ड. काय विसरली. पळता पळता आता आई पुढे जाणार आहे आणि माझ्या बहिणी आणि पुन्हा जाऊन आपल्या घरात काम करायला लागली. आणि राजकुमार तिचा शोध करू लागला. काय करू लागला. अरे बना ना शोध करू लागला का मी शोधू. प्रेज द लॉर्ड. आणि राजकुमार शोध करू लागला. सगळ्या गावात दवंडी बोलले की या बापाच्या पायाची मुलगी कोण. मग यांचा नंबर आला आणि या 7 बहिणी बसल्या. पाय जात नव्हता तरी घालत होते. नाही मेरा आहे माझं आहे मी माझी
1 झाला, 2 झाला, 3 झाला, काहीच व्हायला तयार नाही. अजून कोणी आहे का तुमच्या घरात दाविदासारखं? मग ती आपली मळकट कपडे फेस झालेला, मग तिला बोलवलं. तिला म्हटलं तू घाल ही चप्पल. तिने घातली आणि त्या पायात बसली आणि ती त्याची राजकुमारी झाली. याच्यामध्ये आम्ही काय शिकतोय माहिती? ज्याला समाज नाकारतो, ज्याला लोक नाकारतात, त्याला देव स्वीकारतो. देव स्वीकारतो, देव स्वीकारतो, देव स्वीकारतो, देव स्वीकारतो. आणि देवाने तुम्हाला स्वीकारलेला आहे हो, एक राजकन्या म्हणून आणि एक राजकुमार म्हणून. तो राजकीय याचक गण आहे तुम्ही आणि मी. आणि ही स्टोरी हिथंच संपवायची आहे. ह्या स्टोरीला पुढे वाढू द्यायचं नाही. ही जस्ट स्टोरी आहे. हालेलुया. क्योंकि हमको प्रभु की ग्लोरी करना है. हालेलुया. सबका साथीदार ऊपर है, नीचे ढूंढने का नहीं. हालेलुया. क्योंकि ऊपर से जो आता है वो टिकता है, नीचे से आता है वो आता है और जाता है. दिस इज द फैक्ट. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सगळ्यांना कोरेश माझा अभिषिक्त आहे, त्याच्यासमोर बंद दरवाजे उघडले जातील. आणि आजपासून प्रियांनो, 2 करिंथ किती जण आशीर्वाद झाले आजच्या वचनाने? हालेलुया. मी ही स्टोरी सांगण्याच्या अगोदर म्हटलं प्रभू अहो लहानपणापासून ऐकली, मी तुला सांगतो तू सांग. आमेन. म्हणून पूर्णपणे प्रार्थनेपूर्वक 1 करिंथ 1 अध्याय 27 वचन ऐका. 27-26 पण वाचा. ऐका. हा. तर बंधुजन हो, बंधूंनो आणि बहिणींनो, तुम्हाला झालेले पाचारण घ्या. तुम्हाला आता अभिषेक झालाय त्याचं पाचारण घ्या. तुमच्यामध्ये जगाच्या दृष्टीने हा ज्ञानी समर्थ, मी लय टॅलेंटेड आहे, मी लय हे हो हो हा कुलीन हा असे पुष्कळ जण नाहीत. पुढं तरी ज्ञानास लाजवावे म्हणून देवाने जगातील जे मूर्खपणाचे ते निवडले आणि जे बलवान ते लाजवावे म्हणून दावीदाला गल्ल्याच्या समोर उभा केलं. पुढं म्हणून देवाने जगातील जे दुर्बळ ते निवडले. म्हणून येशू ख्रिस्त ज्यावेळी जगात आला ना, त्यांनी गरिबांना निवडलं, त्यांनी पेत्राला निवडलं. ए पेत्रा, येतोस का रे माझ्या माग? मी तुला अभिषेक करतो, मी तुला अनॉइंट करतो. तू आज तस्त्र आहे का? आज चिंतेत आहे का? आज तू एकदम कष्टी आहे का? ये माझ्या माग, तुझे कष्ट दूर होतील. आणि देव पहिला काय करतो की तुला अभिषेक करेल. आणि तो अभिषेक तुझ्यावरचे सैतानाचे बंधन तोडून टाकल, सैतानाचं कार्य नष्ट करून टाकल. तर बायबल सांगतं प्रेषित धाड होतेस नासुरेश्वरा, देवाने पवित्र आत्म्याचा सामर्थ्याचा अभिषेक केला. तो सत्कर्म करीत सैतानाच्या सत्तेखाली असताना बरे करीत, कारण ते त्याच्या बरोबर आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला देवाने यासाठी निवडलंय की तुम्ही जगाला मी काय आहे दाखवा म्हणून नाही. तुम्हाला यासाठी निवडलंय, मी देवाचा एक अभिषिक्त आहे. हालेलुया. लक्ष देण्याकडे समजून घ्या. अभिषेक म्हणजे आणि अभिषिक्त म्हणजे टोटली जगापासून वेगळं. नो इन्व्हॉल्वमेंट इन द वर्ल्ड. मला जगात राहायचंय पण जगातल्या गोष्टी मला करायच्या नाहीत. माझ्यातला अभिषेक व्हायला पाहिजे, माझ्यातला अनॉइंटिंग व्हायला पाहिजे. बायबल सांगतं की योहान सुवर्तमान सांगितलंय 7व्या अध्यायामध्ये 36 वचन. योहान सुवर्तमान 7:36 कदाचित मी चुकत असेल किंवा 6:36.
शास्त्रात सांगितल्याप्रमाणे मोठ्याने म्हणाला, कुछ तो भी होने वाला है। काही सापडत नाही का तुला? 37 वाच, 7:37 योहान. मग सणाच्या शेवटल्या म्हणजे महत्वाच्या दिवशी येशू उभा राहून मोठ्याने म्हणाला, आज तेच वचन गाजवत आहे, ऐकून घ्या, समजून घ्या. कोणी ताणेला असला तर त्याने माझ्याकडे यावे आणि प्यावे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो. आज तुम्ही देवावर विश्वास ठेवा आणि देव तुमच्याशी बोलत आहे, ऐकून घ्या, समजून घ्या. त्याच्यातून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. जिवंत पाण्याच्या नद्या यासाठी वाले की देवाने तुम्हाला अभिषेक केलेला आहे. You are anointed from the Lord. Hallelujah. पवित्र आत्मा मेरे बंधन को तोड़ दे, बहने दे मुझसे जीवन की नदियाँ. ओ पवित्र आत्मा मेरे बंधन को तोड़ दे, बहने दे मुझसे जीवन की नदी. आइए अपने स्थानों पे खड़े होकर प्रभु को धन्यवाद देंगे. और ये नाना मामा माशा री 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 ना मानंदे रे री 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 नमस्ते. अपने हाथ उठाकर परमेश्वर के पास ध्यान देंगे. We glory to Jesus. रीना मामा पूरी तरह उसके ऊपर ध्यान दो. अभिषेकात वाढूया प्रियानो. त्याच्यावर विंसुमून राहूया, त्याच्यावर अवलंबून राहूया, त्याच्यावर डिपेंड राहूया. तुम्ही जगाचे नाही, तुम्ही जगापासून वेगळे केलेले आहात. पवित्र आत्मा बंधन को तोड़ दे, मैंने मुझसे जीवन की नदियाँ. पवित्र आत्मा बंधन को तोड़ दे, मैंने मुझसे जीवन की नदियाँ. मेरे द्वारा उनको तू स्पर्श कर, जो है दुखी और जो है लाचार. मेरे द्वारा उनको तू स्पर्श कर, जो है दुखी और जो है लाचार. पवित्र आत्मा मेरे बंधन को तोड़ दे, मुझसे जीवन की नदियाँ. मेरे द्वारा उनको तू स्पर्श कर, जो है दुखी और जो है लाचार. उनको तू स्पर्श कर, जो है दुखी और जो है लाचार. मामा मामा आइए अपन अन्य भाषेत प्रार्थना करूया. Speak in tongues loudly. Come on, come on, come on, everybody.
प्रियांनो, आजच्या वचनावर मनन करा आणि प्रार्थना करा. यू आर सेपरेटेड फ्रॉम द वर्ल्ड. तुम्ही जगापासून वेगळे केलेला आहे. तुम्ही जगाचे नाहीये. यू आर सेपरेटेड. यू आर सेपरेटेड माय सिस्टर अँड माय ब्रदर. तुम्ही काहीतरी वेगळे आहात. यू आर प्रेशियस. स्पीकिंग थँक्स लाउडली. बाबा 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 तेरे रे बाबा बाबा तेरे रे बाबा बाबा तेरे रे. प्रेषित एक आठ सांगते की पवित्र आत्मा तुमच्यावर येईल, तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. तुम्ही येरुशलेममध्ये, यहुदामध्ये, शमरोनामध्ये, सर्व राष्ट्रामध्ये माझे साक्षी व्हाल. तुम्ही तुमच्या मनामध्ये, हृदयामध्ये एक थांबा की मी या जगाचा नाहीये. मला देवाने अभिषेक केला आहे. Anointing, it's meaning you're holy. तुम्ही पावित्र्यासाठी पाचारण केलेलं आहे आणि जिथं पवित्रता आहे तिथं देवाचं कार्य एका नदी सारखं, त्या वाहत्या नदी सारखं तुमच्यातून वाहील. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे तुमच्यातून जिवंत नद्या, जिवंत नाही तर जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. तुम्ही आतापासून स्वतःला सेपरेट करा. मी जगात आहे पण जगासारखा नाहीये. मी संसारात आहे पण संसारासारखा नाहीये. मी देवात आहे, मी देवासारखा आहे. मला देवाने अभिषेक केलेला आहे. इन द नेम ऑफ जीसस. कोई आंख ना खुलेगा क्योंकि परमेश्वर छूना चाहते. आपके बाजू में कोई गिर रहा है, कोण पडतंय याच्याकडे लक्ष देऊन देव तुम्हाला वैयक्तिक स्पर्श करतो. याला काय होतं, त्याला काय होतं बघू नका. बायबल सांगतं की तुमचे शरीर हे पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. यू आर होली टेम्पल. जर आज तुम्ही तो अभिषेक जर स्वीकारता तर तुमच्या घरामध्ये आज परिस्थिती बदललेली असेल. पुन्हा देव तो चान्स तुम्हाला देत आहे. हालेलुया, हालेलुया, कोई हात ना खोलेगा, कोणी डोळे उघडू नका. देव स्पर्श करत आहे. From the Lord of Jesus upon you.
आत्मा, सर्वव्यापीचा आत्मा, बलाने नाही, पराक्रम नाही, तो पवित्र आत्मा